पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे महाराष्ट्रातले अनेक पर्यटक काश्मीरला अडकलेले होते आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीरमध्ये जाऊन अडकलेल्या पर्यटकांना मुंबईमध्ये परत आणलं। त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनाच्या समोर लावले गेलेत। हे बॅनर पश्चिम महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानच्या वतीने लावले गेलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे तात्काळ दाखल झाले, पहलगामला गेले आणि मदत कार्य हे शिवसेनेकडून सुरू झालं आणि त्यानंतर आता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि सेना भवनाच्या चौकामध्ये एक बॅनर लावण्यात आलेला आहे। तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानने हा बॅनर लावलेला आहे। सह्याद्री पुत्र असा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर यावर आशय जो आहे तो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशयाचा हा बॅनर आहे आणि यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटकांशी संवाद साधत होते आणि अनेक पर्यटकांना महाराष्ट्रात पुन्हा आणण्यासाठी विशेष विमानाची सुविधा करण्यात आली होती। त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली होती। त्या ठिकाणी जे पर्यटक अडकले होते त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला। विमानतळ असेल किंवा तिथे वैद्यकीय काही सुविधा हव्या असतील त्या सगळ्या त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांनी या नागरिकांची भेट घेतली आणि त्यानंतर हे सगळे पर्यटक जे आहेत नागरिक आहेत ते महाराष्ट्रामध्ये परत आले। त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशयाचा सह्याद्री पुत्र असा बॅनर हा शिवसेना भवनासमोर लावण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या हा बॅनर चर्चेचा ठरताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत करासह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।